पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वनराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय। हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी, चिकन थाळी, मच्छी थाळी, राईस प्लेट, गावरान चिकन थाळी, काळा मसाला, तंदुरी, चिकन टिक्का, त्याचबरोबर 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉनव्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं 31 डिसेंबर ते 10 जानेवारी 2024 पर्यंत खास ऑफर। यामध्ये स्पेशल चिकन 65 फक्त 100 रुपये आणि चिकन थाळी फक्त 100 रुपये, तसंच वाढदिवस, अॅनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र अशा हॉलची सुविधा उपलब्ध। चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया। आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड, शंकरनगर, करकम। संपर्क 770090999999। आमदार आपत्रेचा महानिकलचं वाचन सुरू झालं आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुरुवातीलाच निरीक्षणं वाचलीत। निरीक्षणामध्ये नार्वेकर यांनी 2018ची घटना अमान्य असल्याचं म्हटलं आहे। आपत्रेचा निकाल देताना निवडणूक आयोगाकडे आलेल्या घटनेचा आधार घेत राहुल नार्वेकर यांनी सांगितलं आहे। 2018ची घटना अमान्य का, याबाबत नार्वेकर यांनी सांगितलं आहे। दोन्हीही गटाने वेगवेगळ्या घटना दिल्या आहेत। उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या घटनेवर तारीख नाही। निवडणूक आयोगाने एक घटना दिली पण त्यावर तारीख नाही। 2018ला या घटनेत जी दुरुस्ती केली ती चूक। 2018मध्ये पक्षाच्या घटनेत केलेला बदल हा निवडणूक आयोगाला कळवलेला नाही। प्रथमदर्शनी निवडणूक आयोगाकडे आलेल्या 1999 सालच्या शिवसेनेच्या घटनेचा आधार घ्यावा लागेल। 2018 सालची दुरुस्ती ही मान्य करता येणार नाही। घटनेच्या 10व्या सूचीनुसार शिवसेना कुणाची, अधिकृत व्हीप कुणाचा, बहुमत कुणाचं हे ठरवायचं होतं, असं नार्वेकर यांनी म्हटलं आहे। 34 याचिका या 6 गटात विभागल्या आहेत। याचिका क्रमांक 18 ही 3ऱ्या गटात आहे। 4थ्या गटात याचिका क्रमांक 19चा समावेश आहे। व्हीपचे उल्लंघन केल्याचा त्यात आरोप आहे। 5व्या गटात बहुमत प्रस्ताव विरोधी मतदान केल्याचा आरोप आहेत। सर्वोच्च न्यायालयाचा आदर ठेवून मी निकाल देत आहे। प्रत्येक गटातील ठळक मुद्दे मी वाचून दाखवणार आहे। पहिल्या गटातील निरीक्षक मी वाचून दाखवतो। सुभाष देसाई विरुद्ध महाराष्ट्र सरकार अध्यक्षकडून संपूर्ण निकाल पत्र न वाचता निरीक्षण वाचले जात आहे। दरम्यान घटना, पक्षीय रचना आणि विधिमंडळ पक्ष यावर हा निकाल आधारित असेल। 2018 साली पक्षाच्या घटनेत केलेला बदल याबाबत दोन्ही गटाकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत। त्यामुळे निवडणूक आयोगाकडे असलेल्या घटनेचा आधार मी घेत असल्याचं नार्वेकर यांनी सांगितलं।